परभणीमध्ये जे कृत्य झालंय त्याच्या निषेधार्थ आज बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यात आले। तथागत मित्रमंडळ ऑल इंडिया पॅन्थरतर्फे निवेदन देण्यात आले आणि जे काही कृत्य झाले ते अतिशय निंदनीय झाले आणि येणाऱ्या आम्ही शांततेचा जे संदेश दिला आहे तथागत मित्रमंडळ ऑल इंडिया पॅन्थरने बिडकीनमध्ये यापुढे शांतताच राहील आणि शांतता राहील। आज या ठिकाणी तथागत मित्रमंडळ व ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांनी जे निवेदन दिले आज DYSP साहेबांना आणि सर्व समाज बांधवांना व लोकांना आवाहन करतो की ही काही घटना घडलेली ती फारच निंदनीय आहे आणि निषेधार्थ आहे। तरी सर्वप्रथम आम्ही सर्वांनी या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे आणि त्यानंतर इथं पोलिसला निवेदन दिलं आहे। निवेदनात आम्ही अशी मागणी केली की जे काही कृत्य ज्या व्यक्तीने केलं आहे त्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून पुन्हा कुणी समाजकंटकांनी पुन्हा मान वर करू नये की अशी काही घटना महाराष्ट्रात घडो। कारण संविधान हे काही तमाम एका जातीचं नाही आहे, महाराष्ट्र सर्व समाज बांधवांचं संविधान आहे आणि संविधान सारख्या गोष्टी जर अपमान होत आहे तर महाराष्ट्रात आम्हाला आज प्रश्न पडलाय की प्रशासन झोपी गेले की काय झालेले। तर जे काही आज आतापर्यंत सरकार बी आपलं लंगडं म्हणता येईल, कारण त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राला गृहमंत्री दिलेला नाहीये। तर लवकरात लवकर गृहमंत्री या सरकारने राज्याला गृहमंत्री द्यावा व ह्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे।